खूप मसालेदार, चमचमीत आणि चटपटीत खायला आवडतंय का तुम्हाला? आणि असं वारंवार खायची इच्छा होतीये का? पोटाच्या तक्रारी आहेत, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन आहे, पित्ताची गोळी घेत आहात आणि तरीही तुम्हाला रिलीफ नाहीये, वारंवार पित्ताची गोळी घ्यायला लागत आहे. लहान मुलांमध्ये पोटाच्या तक्रारी आहेत आणि त्यांची चिडचिड वाढलेली आहे. हा असा त्रास तुम्हाला किंवा तुमच्या घरामधल्या कोणत्या व्यक्तीला जर होत असेल तर हा कोणतंही साधं लक्षण नाहीये, कॉमन लक्षण नाहीये. वारंवार जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर हा भविष्यात येणाऱ्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. याच सर्व त्रासांवर आज आपण होमिओपॅथीमध्ये एक महत्वपूर्ण एक मेडिसिन आहे ते आपण आज चर्चा करणार आहोत. आपण जर पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. मी डॉक्टर प्रियांका बर्गे माझ्या होमिओपॅथिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. बऱ्याच पेशंट्समध्ये आम्हाला कमेंट करून ह्या त्रासाबाबतीत एक मेडिसिन विचारलं जात होतं की डॉक्टर अशा कोणत्या त्रासांवर होमिओपॅथीमध्ये काही औषध आहे का? तर हो, नक्कीच. कारण हे खूप कॉमन सिम्पटम्स आहेत. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतात. तर याच मेडिसिनच्या बाबतीत आज आपण सर्व चर्चा करणार आहोत. हे औषध कसं घ्यायचं, कशा पद्धतीनं घ्यायचं हे आम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता आपण शेवटपर्यंत बघा. आपण जर फ्री कन्सल्टेशनसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे मॅजिक मेडिसिन आहे नक्सोमिका 30. आता हे नक्सोमिका 30 तुम्ही का घ्यायला पाहिजे? जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंबट गुळण्या येतात, सकाळी तोंडाची चव कडवड झालेली आहे, बरेच आपण आपल्या आजूबाजूला लोक बघतो बघा की सकाळी तुम्ही ते तोंडात बोट घालून उलटी करायचा प्रयत्न करतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला उलटी केल्याशिवाय आम्हाला रिलीफ नाही वाटत, भडभड उलटी करताना दिसतात. तर अशा कंडिशन्समध्ये हे मेडिसिन चांगल्या पद्धतीनं सूट होतं. जर तुम्हाला कॉन्स्टंटली उचकी लागते, तुमच्या पोटामधले गॅस वाढलेले आहेत, करपट ढेकर येत आहेत, जेवणाचं टायमिंग इकडे तिकडे झालं, बाहेर खाण्यात आलं किंवा पार्टीजमध्ये खाण्यात आलं तरी तुम्हाला अशा पद्धतीने पोटात गॅस होतात आणि कंटिन्यू सलग ढेकर येत असतात. असं ढेकर एक आला तर असं थांबतो असं नाही, कॉन्स्टंटली येत जातात. कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट साफ होत नाहीये, त्यामुळे चिडचिड होत असते अशा पेशंट्समध्ये. छातीची जळजळ, कॉन्स्टंटली खाल्लेलं आंबट गुळण्या अशा कॉन्स्टंटली वरती येत असतात मध्ये. झोप तुमची डिस्टर्ब आहे आणि बरेच जण बघतात नाईट ड्युटी करतोय आणि दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास झाला, अशा कंडिशनमध्ये छान सूट होणार आहे. लहान मुलांमध्ये टॉयलेट करायची इच्छाच नसते, आपण त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही टॉयलेटला जावा तर ते जात नाहीत, त्यांना पोटात दुखत असतं, चिडचिड होत असते. अशा लहान मुलांमध्ये सर्दी वारंवार होत असते, तर यावेळी सुद्धा हे औषध छान पद्धतीनं सूट होणार आहे. क्रॉनिक अल्कोहोलिक पेशंट, स्मोकिंग करणारे पेशंट्स किंवा क्रॉनिक कंटिन्यू कॉफी पिणारे हे जे आहेत, याच्यामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने जरी लक्षणं असतील किंवा वारंवार चटपटीत खायची इच्छा होतीये, चमचमीत, पाणीपुरी, बाहेरचं आउटसाइड फूड इन्स्टेड ऑफ घरातलं फूड, तर अशा कंडिशन्समध्ये त्यांनी नक्सोमिका 30 जर घेतलं तर छान पद्धतीने रिलीफ होणार आहे. बरेचसे वयस्कर व्यक्ती आहेत किंवा कोणत्या क्रॉनिक आजारासाठी मेडिसिन घेणारे आहेत की त्या मेडिसिनचा साईड इफेक्ट, बट ऑब्वियस आपल्याला मेडिसिन घ्यावं लागणार आहे ॲलोपॅथिक मेडिसिन, पण त्या मेडिसिनचा साईड इफेक्ट म्हणून ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, इंडायजेशन, पोटगच्च होणे अशा पद्धतीने जर त्रास होत असेल तर नक्सोमिका 30 हे या सर्वांवर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्ट होणार आहे. जर तुम्हाला बऱ्याचदा पेशंट्स आम्हाला म्हणत असतो की हे औषध घ्यायची पद्धत कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, आम्हाला व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा इन्क्वायरी येते ह्या मेडिसिनची, म्हणूनच आपण आज हे मॅजिक नक्सोमिका मेडिसिन आज आपण चर्चा करत आहोत. आपण नक्सोमिका 30 हे मेडिसिन इझिली बाय करू शकता. लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. महत्वाचं म्हणजे आता याचा डोस, तर हा डोस कशा पद्धतीनं घ्यायचा आहे, तर ॲक्यूट कंडिशन म्हणजे तात्पुरती टेम्पररी फेज आहे. हे मेडिसिन तुम्ही डायरेक्टली ओपन करून ह्याचे थेंब तुम्ही तुमच्या तोंडामध्ये जिभेवर घेऊ शकता. 2 थेंब घ्यायचे आहेत, 1 ते 2 वेळा दिवसभरामध्ये घेऊ शकता आणि 1 ते 2 दिवसांसाठी. हे मेडिसिनचे थेंब मला जेवणाच्या आधी घ्यायचे आहेत जिभेवर आणि मग लगेच जेवण करायला बसायचंय, लगेच यावर पाणी प्यायचं नाहीये. क्रॉनिक कंडिशनमध्ये नियम सेमच आहेत. याचा डोस फक्त 2 थेंब तुम्ही 2 वेळा घेऊ शकता आणि थोडं लॉंग टर्म याच्यासाठी घ्यायचं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण कमेंट करा. सर्वात चांगल्या कमेंट करणाऱ्यांसाठी आम्ही हे मेडिसिन गिव्ह अवे करणार आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.